अभय, वाव, झाली का तयारी? हो झाली. चल, वाट बघत असतील सगळ्याजणी. हो हो हो, पण जरा जपून. नाहीतर मैत्रिणीच्या साड्या आणि मेकअप बघता बघता त्या बिचाऱ्या भटाला तुम्ही गुंडाळून द्या झाडापोती. काय रे अभय? त्याच्या बायकोला देखील वटपौर्णिमेचा उपवास असेल ना, त्याला नको का विचारत जायला? चल, तू आंघोळ करून नाश्ता करून घे. अगं विसरलीस का? आज माझा देखील उपवास आहे. तुझा आज एकुलता एक उपवास. काय रे, इतके वर्ष म्हणते विचारे विचारे, आज विचारते. तुझा कशाचा उपवास आमच्यासारखा? जशी तुझी देवावर श्रद्धा तशी माझी तुझ्यावर. पण मी देवापुढे पुढचे 7 जन्म तुला मागते. तू काय मागतोय? तुझ्यासाठी आणि 7 पिढ्यांसाठी आपलं हक्काचं घर. खरंच? तुला एक गुड न्यूज सांगतो. काय सांगतोस? बस तर. गेल्याच महिन्यात मी 1 BHK फ्लॅट बुक केलाय खरं सांगतोय? आणि त्याचं पजेशन देखील लवकरच मिळणार आहे. अरे वा, तू न मागताच मला सगळं दिलं. आणि काय रे, ही माझ्या आधी जर हे कोणाला सांगायचं असतं तर तू कोणाला सांगितलं असतं? आपल्या आई बाबाला. दे फोन, आत्ता कॉल करते बाबांना. काय? दे तर. बाबा, पाया पडते, आशीर्वाद द्या. नको, फक्त आशीर्वाद असू द्या. सध्याच्या महागाईमध्ये 2 मुले सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत. हो हो, देते. खरं तर त्यांनीच कॉल करायला सांगितलंय. घे फोन. हॅलो बाबा, कसे आहात हो तुम्ही? आणि आई? नाही आबा, नाही विसरलो तुम्हाला. रोज आठवण येते तुमची आबा. तुम्हाला भेटायला यायची देखील इच्छा होती. तर हाताच्या पोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलं. माझे सर्व लाड पूर्ण केलं. दिवाळीत नवीन कपडे घालून मी मिरवायचो. रात्री झोपताना खूप रडायचो. पण आता माझी वेळ आहे तुमची इच्छा पूर्ण करायची. तुम्ही म्हणायचं आपण सर्व एकत्र राहू, पण आता तुमच्या मुलाने मोठं निर्णय घेतला. बाबा, तुम्हाला यायचं आहे का? आम्ही दोघं तुम्हाला न्यायला येणार आहोत. तुम्ही या बाबा, तुम्ही या बाबा. बाबा, बाबा.